हॅलो स्टुडंट, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा जो चॅप्टर चालू आहे त्यातल्या काही कन्सेप्ट आपण मागच्या तासामध्ये बघितलं. आता पुढे ज्या कन्सेप्ट आहेत त्या मागच्या तासाला बघितलेल्याच कन्सेप्टवर डिपेंड असलेले कन्सेप्ट आहे. मागच्या तासामध्ये जो आपण शेवट केला होता तेव्हा आपल्याला दोन संधी तुम्हाला स्लोपच्या लिहून दाखवले जे M1 आणि M2च्या फॉर्ममध्ये होत्या त्या अशा होत्या -h प्लस स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB अपॉन B आणि दुसरी म्हणजे जी स्लोपची आपण कन्सिडर किंवा आली होती आपल्याला ती ही होती. सेम टर्म आहे, फक्त साईनचा फरक आहे. एक टर्म पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये, दुसरा त्याचा कॉन्ज्युगेट आहे. कॉन्ज्युगेटमध्ये आपल्याला लक्षात येतो की फक्त साईनमध्ये मिडल साईडमध्ये चेंज आहे. हे जो दोन स्लोप आहेत त्याच्यावरून पुढची कन्सेप्ट कन्सिडर केलेली आहे. पहिल्या टर्मचा जे पॅटर्न आहे ते आहे सम ऑफ टू स्लोप्स. त्याच्या नावात येते सम म्हणजे ॲडिशन करायचे. जर ह्या दोन स्लोपची ॲडिशन केली तर साहजिकच आहे आपल्याला टर्मला टर्म ॲड करावी. ॲडिशनमध्ये साईन चेंज नाही होणार. ह्या टर्मला ही टर्म जर ॲड केली तर व्हॅल्यू बघा. पहिली टर्म काय आहे -h अपॉन b. मी बीला सेपरेट लिहिते. आणि दुसरी टर्म जी आहे ती स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB अपॉन b. सिमिलरली सेकंड टर्म जी आहे ती आपण सेपरेट करूया. -h -h अपॉन b मायनस स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB अपॉन b. हे जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे प्लस मायनस साईड टर्म जे आहे ती एकमेकांना कॅन्सल होईल आणि उरलेल्या व्हॅल्यूची सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे दोन्ही टर्म निगेटिव्ह असल्यामुळे ॲडिशन होईल -2h अपॉन b. म्हणजे समचा जो फॉर्म्युला येतो सम ऑफ टू स्लोप्सचा तो आपल्याला मिळतो -2h अपॉन b. आणि हा कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा, कारण प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व करणार आहात प्रॉब्लेममध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज करायचा आहे. त्याच पद्धतीने पुढचा एक थेरम पण आपण आता बघणार आहोत. त्या थेरममध्ये सुद्धा ह्या ज्या टर्म्स आहेत त्या लागणार. ही झाली पहिली कन्सेप्ट. दोन स्लोपचं जर ॲडिशन केलं तर व्हॅल्यू येते -2h अपॉन b. सिमिलरली जर दोन ह्याचा प्रॉडक्ट केला स्लोपचा तर प्रॉडक्ट ऑफ टू स्लोप्स. स्लोपचा आता प्रॉडक्ट करून बघूया. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि दोन टर्मचं जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा ह्या टर्मच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या नीट ऑब्झर्व करा. सेम टर्म आहे, जसं मी इथे सेपरेट लिहिल्या आहेत ह्या टर्म तशाच लक्षात घ्यायच्या. आणि ह्यांच्यामध्ये जर प्रॉडक्ट फॉर्म असेल, प्रॉडक्ट फॉर्म जर कन्सिडर केला तर आपल्याला लक्षात येईल ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. मायनस आणि इथे प्लसचाच फरक आहे, बाकीच्या व्हॅल्यूज तर सेमच आहे. आणि अशा केसमध्ये जेव्हा दोन टर्म सारखे असतात म्हणजे a प्लस बी a मायनस बी अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा आपण काय करतो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलर फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. पहिल्या टर्मचा स्क्वेअर करूया मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर लक्षात घ्यायचा. आणि त्या पद्धतीने मी आता डायरेक्ट तो जो स्क्वेअरचा फॉर्म आहे तो मी लिहून काढणार आहे. हा फॉर्म्युलाचा यूज आपण करणार आहोत आणि ह्या टर्मचा विचार करायचा आहे. नंतर मी डायरेक्ट लिहून दाखवते तुम्हाला. मायनस मायनस प्लस होईल, पण स्क्वेअर असल्यामुळे दोन्ही टर्म काय होतील x स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. ही टर्म मायनस होईल. सो मायनस ह्या टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला आणि त्या टर्मचा स्क्वेअर जर घेतला तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. एक्स स्क्वेअर मायनस AB अपॉन b इंटू बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये तयार केला. सिम्प्लिफिकेशन करा. बी स्क्वेअर कॉमन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस साईन असल्यामुळे पुढच्या टर्मची साईन जी आहे ती चेंज होणार आहे. एच स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. म्हणजेच प्रॉडक्ट फॉर्ममधली न्यूमरेटरची व्हॅल्यू काय शिल्लक राहिली AB अपॉन बी स्क्वेअर. आता जो बी स्क्वेअर आहे त्याला वरचा एक बी कॅन्सल होईल आणि टर्मची शिल्लक राहते ए अपॉन बीच्या फॉर्ममध्ये ती शिल्लक आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे प्रॉडक्टचा तो लक्षात घ्यायचा. जेव्हा दोन टर्मची ॲडिशन असेल तेव्हा टर्म येते -2h अपॉन बी. आणि जेव्हा दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन असेल दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू येते a अपॉन बी.
आणि हे मल्टिप्लिकेशन कोणाचे तर त्या दोन लाईनच्या स्लोपचे मल्टिप्लिकेशन आहे, हे विसरायचं नाही. प्रॉडक्ट फॉर्म आहे ए अपॉन बी, ॲडिशन फॉर्म आहे -2x अपॉन बी. हाही फॉर्म्युला म्हणूनच आपण यूज करणार आहे. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले म्हणून यूज होणार आहे. या वेळी पुढचा जो थेरम आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि पुढचा थेरम जो आहे तो ॲक्यूट अँगलवर डिपेंड असलेला थेरम आहे. जसं मागच्या तासाला आपण एक थेरम बघितला जो 4 मार्कांसाठी महत्त्वाचा होता. सिमिलरली हाही जो थेरम आहे तो 4 मार्कांसाठीच आहे आणि खूप सोपा थेरम आहे. त्याची बेसिक कॉन्सेप्ट ॲक्च्युली 11वीमध्ये थेरम लाईनमध्ये झालेली आहे, पण ते सिलेबसमध्ये नसल्यामुळे आपण तो पार्ट आत्ताच आपण कव्हर करणार आहोत. स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे थेरम जो आहे तो थेरम आपण सेकंड म्हणूया. थेरम सेकंडच्या स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे द ॲक्यूट अँगल theta between two lines having slope m1 and m2. पासिंग थ्रू ओरिजिन साठीच हा थेरम जो आहे तो आहे. आणि देन ॲक्यूट अँगल tan theta is equal to टर्म आहे मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ही व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे आणि व्हॅल्यू जी दिली आहे ती ॲक्यूट अँगलची आपल्याला दिली आहे. थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करूया. डायग्राम फॉर्ममध्ये आपल्याला ओरिजिनमधनं पास होणारे जे दोन लाईन्स आहेत ते दोन लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ओरिजिनमधनं पास होत असल्यामुळे या दोन लाईनचे जे इक्वेशन्स आहेत पासिंग थ्रू ओरिजिन असल्यामुळे कॉन्स्टंट न घेता व्हॅल्यू पहिल्या लाईनची कन्सिडर करूया. y इज इक्वल टू m1x, ज्याला आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मागच्या वेळेस म्हटलं होतं त्या स्टेपमध्ये फक्त ओरिजिनमधनं पास होत आहे म्हणून त्याला कॉन्स्टंट येणार नाही. सिमिलर वेळी y इज इक्वल टू m इंटू x. अशा जे दोन लाईन्स आहेत त्या जर बघितल्या तर वेअर m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ द लाईन या अर्थाने दिलेला आहे. आणि हा दोन लाईनमधला जो अँगल आहे तो थिटाने इंडिकेट केला आहे, ज्याला ॲक्यूट अँगल म्हटलं आहे. आणि ह्याचंच रिलेशन जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि हे रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी मागच्या वर्षीचा जो थेरम आहे ॲक्यूट अँगलचा, दोन लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील तर ॲक्यूट अँगल फॉर्म होतं. आणि तो थेरम जो आहे त्याची स्टेटमेंट व्हॅल्यू होती सेम टॅन थिटा. पण जो राईट हँड साईड आहे ना तो राईट हँड साईड स्लोपच्या फॉर्ममध्ये होता, ज्याची व्हॅल्यू होती m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. हा मागच्या वर्षीचा थेरम होता टॅन थिटाचा ॲक्यूट अँगलशी रिलेटेड. ह्याच्यामध्ये स्लोप्सच्या फॉर्ममध्ये ती टर्म इंडिकेट केलेली आहे. इथे मात्र जे आपले कॉन्स्टंट व्हेरिएबल आहेत त्यांच्या फॉर्ममध्ये ही टर्म एक्सप्रेस केलेली आहे. या थेरमला प्रूव्ह करण्यासाठी ह्याचा यूज करायचा आहे. आणि हे करत असताना इथे टर्म तुम्ही ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की दोन स्लोपचं मल्टिप्लिकेशन फॉर्म इथे डिनॉमिनेटरला दिसतं. जो मगाशी आपण कॅल्क्युलेट केला तोच इथे व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूट करता येईल. m1 इंटू m2ची व्हॅल्यू असते a अपॉन b. ती व्हॅल्यू इथे आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. पण न्यूमरेटर जर ऑब्झर्व केला तर न्यूमरेटरमध्ये आहे सबस्ट्रॅक्शन आणि आपण काय बघितलं आहे फक्त ॲडिशनच्या फॉर्ममध्ये. म्हणून हे जी सबस्ट्रॅक्शन आहे त्याची टर्म आपल्याला मिळवायची आहे आणि ती मिळवण्यासाठी जे ॲडिशनचं आहे फॉर्म्युला त्याचाच यूज करणार आहोत. फक्त थोडं मॉडिफिकेशन आणि ॲक्च्युली हे मॉडिफिकेशन तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे 10वीला जो चॅप्टर शिकलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यामध्ये हे तुम्ही केलेलं आहे आणि तेच आता परत आपण रिपीट करणार आहोत. आपल्याला प्रूफ लिहिण्यासाठी जे आवश्यक आहे जे गिवन आहे ते सर्व आपण पहिल्यांदा लिहून काढूया. लेट y is equal to m1x and y is equal to m2x are two lines. Let theta be the acute angle between them. ॲक्यूट अँगल बिटवीन देम. अजून आपण काय कन्सिडर केलं लेट m1 and m2
are the two slopes of the line passing through origin. हे महत्त्वाचं. इथे पण तुम्ही ते लिहू शकता passing through origin. आता आपल्याला जे माहिती आहे ते लिहून काढूया. सो वी नो दॅट काय काय माहिती आपल्याला दोन टर्म माहिती आहे. पहिली टर्म m1 plus m2 is equal to minus 2h upon b, and second term m1 into m2 is equal to a upon b. हे जे दोन टर्म्स माहिती आहेत त्याच्यावरून आता आपल्याला प्रॉब्लेम जो थेरम आहे त्याचा प्रूफ सॉल्व करायचा आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. ती व्हॅल्यू काय होती m1 मायनस m2 होती. ही टर्मची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि ह्या टर्मला सॉल्व करायचं आहे. ह्याला एक्सपान्शन फॉर्ममध्ये द्यायचं ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, कारण ह्याचं एक्सपान्शन माहिती आहे आपल्याला. एक्सपान्शन ह्याचं काय होतं m1 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स m1 इंटू m2 प्लस m2 स्क्वेअर. सिंपल एक्सपान्शन आहे. जसं तुम्ही a मायनस बीचं एक्सपान्शन करता त्याच वेळी हे एक्सपान्शन मी दिलेलं आहे. याच्यामध्ये कन्व्हिनियन्ससाठी ह्या दोन टर्म्स आपण जवळ घेऊया आणि थोडंसं आपल्याला ॲडिशनकडे जायचं आहे, कारण आपल्याला फक्त ॲडिशनचीच व्हॅल्यू माहिती आहे. म्हणून ही टर्मचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला व्हॅल्यू मिडल टर्मची कशी येते सेम येते, फक्त प्लसच्या फॉर्ममध्ये येते. जर प्लस साईन असेल तर इथे फक्त प्लसच्या फॉर्ममध्ये येते. म्हणजे मला ॲडजस्टमेंट लागते आणि ती ॲडजस्टमेंट काय लागते की प्लस 2m1 इंटू m2 ह्या टर्मची ॲडजस्टमेंट लागते आणि म्हणून ती ॲडजस्टमेंट मी इथे स्टेपमध्ये करून येणार प्लस 2m1 इंटू m2 प्लस m2 स्क्वेअर. आता हीच टर्म सबस्ट्रॅक्ट केल्याशिवाय ओरिजिनल टर्म मिळणार नाही, म्हणून ॲड अँड सबस्ट्रॅक्ट. सो सबस्ट्रॅक्ट 2m1 m2 आणि ही ओरिजिनल टर्म मायनस 2 टाइम्स m1 इंटू m2. ज्यावेळी मी ही टर्म लिहून काढली की ही जी 3 व्हॅल्यू आहे किंवा ह्या ज्या 3 टर्म्स आहेत त्यांना मिळून मला ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये टर्म इंटरप्रिट करता येते किंवा लिहिता येते आणि तेच आता आपण करणार आहोत. पुस्तकामध्ये ह्या स्टेप्स नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित लिहून काढल्यानंतर व्हॅल्यू जी आहे ती परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पहिल्या 3 टर्म्स लिहून काढूयात. m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर, m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे 2 टर्म सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे ॲडिशन होईल. सो मायनस 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 4 टाइम्स m1 इंटू m2. आता जी माहिती आहे त्या सगळ्या फॉर्ममध्ये रिटर्न होईल. ज्या ॲडिशनच्या व्हॅल्यूमध्ये आली आहे आणि मल्टिप्लिकेशनच्या व्हॅल्यूमध्ये ती टर्म आलेली आहे. ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे सबस्टिट्यूट करूया. पहिली टर्म आहे मायनस 2h अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a अपॉन b. म्हणजे त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट केल्या की याचं स्क्वेअरिंग करा. सो स्क्वेअरिंग इज पॉझिटिव्ह 4h² अपॉन b स्क्वेअर मायनस 4a अपॉन b. अशा फॉर्ममध्ये ही टर्म तयार होईल. आता ह्याला सिम्प्लिफाय करा. b स्क्वेअर एलसीएम घ्या त्याचा. b स्क्वेअर जर एलसीएम घेतला तर न्यूमरेटरची पहिली व्हॅल्यू ॲज इट इज. दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये मात्र तुम्हाला एक b लागणार आहे, त्यामुळे मल्टिप्लाय डिवाइड बाय b. सो बीनी वर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा. सो या पद्धतीने ती टर्म येईल आणि ही आन्सर कशाचं झालं m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअरचं. आणि मगाशी मी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये ब्रॅकेट स्क्वेअर नाही आहे, सिंगल आहे m1 मायनस m2 आणि म्हणूनच टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ हँड्स आहेत त्याच्याबद्दल 4 कॉमन घेतात. म्हणजे तर आपल्याला पाहिजे त्यावेळी लगेच मिळेल. आणि आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट कन्सिडर करूया. स्क्वेअर रूट जर कन्सिडर केलं तर आता व्हॅल्यू काय येणार आहे व्हॅल्यू m1 मायनस m2. आता ब्रॅकेट टाकायची गरज नाही आहे आणि टर्म प्लस मायनस दोन्ही फॉर्ममध्ये येईल प्लस मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन d. 4 चा स्क्वेअर रूट ही टर्म स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये येईल. परफेक्ट स्क्वेअर रूट त्याचा माहिती नसल्यामुळे आणि b स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट होईल त्याचा bच्या फॉर्ममध्ये.
ही जी व्हॅल्यू आहे ती आता आपल्याला यूज करायची. अजून एक टर्म, जर मागच्या वर्षीचा फॉर्म्युला होता तो आपल्याला माहिती आहे म्हणून लिहायचा आहे. सो वी नो दॅट टर्म कशी आहे, tan theta इज इक्वल टू n1 मायनस n2 अपॉन 1 प्लस n1 इंटू n2. ऑलरेडी ह्या टर्मची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आणि ही जी टर्म आहे ती मॉड्युलस फॉर्ममध्ये आहे. मॉड्युलसचा अर्थच असा असतो की त्याच्यामध्ये प्लस मायनस दोन्हीपैकी कुठलीही साईन आपल्याला चालते आणि दोन्ही साईन न लिहिता फक्त आपण मॉड्युलसच्या आन्सरच्या फॉर्ममध्ये ती टर्म एक्सप्रेस करू शकतो, कारण मॉड्युलस नेबर निगेटिव्ह. या अर्थाने ती टर्म जी आहे ती फक्त टर्मची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, इथे साईन सबस्टिट्यूट करायचं नाही, कारण मॉड्युलस फॉर्ममध्ये हे ऑलरेडी दिलेलं आहे. सो आपण सबस्टिट्यूट करूया टर्म्स आणि डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती पण इंडिकेट करूया. टर्म इज tan theta is equal to value 2 square root of x square minus ab upon b. This whole upon 1 plus a upon b. प्रोडक्ट फॉर्मचे जे टर्म आहे ती सबस्टिट्यूट केली. आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. न्यूमरेटर ॲज इट इज आहे त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करायला काहीच नाही. डिनॉमिनेटर मात्र क्रॉस मल्टिप्लाय होईल आणि डिनॉमिनेटरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून व्हॅल्यू जी आहे ती आपण इंडिकेट करूया अपॉन ए प्लस बी. कन्व्हिनियंटसाठी मी ए अगोदर लिहिला आहे, तर बी प्लस ए तो लिहिताना मी ए प्लस बी अपॉन हा जो बी आहे तो लिहिला. जर तुम्हाला हे असं बरं वाटत नसेल तर पहिल्यांदा बी लिहा आणि नंतर ए लिहा. कळत नसेल तर आपल्या आपल्या पद्धतीने त्याचं सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करायचं. अपॉन बीला अपॉन बी जो आहे तो कॅन्सल करून टाका. तो कॅन्सल झाला की टर्म डिवाइड होईल. tan theta is equal to 2 square root of x square minus ab upon this b ला b कॅन्सल झाला की ही टर्म राहते ती सरळ ठेवा a प्लस b या फॉर्ममध्ये. आणि हा मॉड्युलस जो साईन आहे तो आपण इथे अशा पद्धतीने कंप्लीट केला आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हीच टर्म इथे तुम्हाला मिळेल. या पद्धतीने जर ही टर्म सॉल्व केली तर 4 मार्क तुम्हाला ह्या थेरमचे विचारले म्हणजे मिळतात. आयदर पहिला थेरम जो काल आपण बघितला तो तरी विचारला जातो किंवा हा तरी थेरम विचारला जातो. थेरम खूप सोपा आहे, तोही सोपा आहे आणि हाही सोपा आहे. फक्त इथे कंडिशन ही जी तुम्हाला 11वीला झालेली ह्या कंडिशनचा यूज करायचा. 12वीला जे रिलेशन आपण बघितलं आहे ॲडिशनचं आणि प्रॉडक्ट फॉर्मचं मल्टिप्लिकेशनचं तेच रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. त्यामुळे हा रिलेशनला कुठून आलं कसं आलं हे व्यवस्थित त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं आहे. त्या पद्धतीने लिहून काढा. थेरम जेव्हा पुस्तकात बघाल त्याच्यात सर्व स्टेप दिलेल्या नाही आहे. इथे मी तुम्हाला सर्व स्टेप लिहून दाखवले आहेत, त्याच पद्धतीने लिहून काढा. हा थेरम जो आहे हा 4 मार्कांसाठी महत्त्वाचा थेरम आहे. सो थेरम 2च आहे, एक कालचा आणि हा दुसरा. ही पूर्ण थेरी इथे कंप्लीट होईल. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे, कारण तो लागतो आपल्याला. ह्या थेरमवरून आणि माहिती असलेल्या कॅल्क्युलेशनवरून नेहमीच ॲक्यूट अँगल फॉर्म होतो का, तर नेहमीच ॲक्यूट अँगल फॉर्म होतो. दोन लाईन जेव्हा स्ट्रेट लाईन जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा तो इंटरसेक्टिंग अँगल जो असतो तो अँगल नेहमी ॲक्यूटच्या फॉर्ममध्ये असतो. पण लाईन नेहमी लाईन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते इंटरसेक्टिंग नसतील तर 2 कंडिशन असतात. त्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतील, म्हणजे ही लाईन ह्या लाईनला पॅरलल असू शकतात. अशी जेव्हा 2 लाईन असेल तेव्हा ह्या जे स्लोप्स आणि ह्यांचं रिलेशन जे आहे ते बदलतं. जेव्हा 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतात, सपोज करा पहिल्या लाईनचा स्लोप m1 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 असेल, तर या केसमध्ये जेव्हा पॅरलल कंडिशन असते तेव्हा 2 स्लोप एकमेकांना इक्वल असतात. m1 इज इक्वल टू m2 आणि हे जर m1 इज इक्वल टू m2 असेल तर मगाशीचं जे रिलेशन आहे आपलं त्याच्यावरून लक्षात येईल की ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला रिराईट करता येते. आणि ती रिराईट जर केली तुम्ही म्हणजे जर हे इकडे शिफ्ट करा, हे सॉल्व करण्याची गरज नाही आहे. फक्त मी ह्याला
तुम्हाला पुस्तकात वगैरे पण सॉल्व केलेलं दिसणार नाही आहे, डायरेक्ट जी टर्म आहे तीच दिसेल. पण जर सॉल्व करायचं झालं तर सिम्प्लिफिकेशन n1 मायनस n2 इज इक्वल टू 0 ही टर्म इकडे शिफ्ट केल्यानंतर आता ह्याची व्हॅल्यू जी थेरममध्ये आपल्याला कळालेली आहे त्या थेरममधली व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. 4x² मायनस ab स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये याचं आपण ह्याचं स्क्वेअरिंग करून घेऊया. सो स्क्वेअरिंग ऑफ बोथ हँड साईड, झिरोचा स्क्वेअर केला तर ती टर्म झिरोच राहते, त्यामुळे स्क्वेअरिंग करून घेऊया आणि ही टर्म सबस्टिट्यूट करा. 4 ब्रॅकेट x² मायनस ab अपॉन b² इज इक्वल टू 0. आणि आता ह्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन ह्या टर्मला इकडे शिफ्ट करा, 0 होईल. परत 4ला शिफ्ट करा, 0 होईल. आणि आता x² इज इक्वल टू abच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ही टर्म मिळेल. सो नेहमी लक्षात ठेवा दोन कंडिशन आहे पॅरललच्या. पहिली कंडिशन जी सिंपल कंडिशन आहे, दोन लाईन कधी एकमेकांना पॅरलल असतील जेव्हा त्यांचे स्लोप्स इक्वल असतील. आणि स्लोप जर इक्वल असतील तर त्याचं रिलेशन पण बदलतं आणि रिलेशन नवीन रिलेशन प्रमाणे होतं x² इज इक्वल टू a इंटू b. आयदर तुम्ही हे लिहा किंवा हे लिहा, पण बऱ्याच प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला हे सुद्धा यूज करायचं आहे, हे विसरायचं नाही. पॅरललच्या दोन कंडिशन लक्षात ठेवायच्या. जेव्हा दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील तेव्हा त्यांचे स्लोप्स इक्वल असतील आणि जर त्यांचे स्लोप्स इक्वल असतील तर त्यांचं रिलेशन जे आहे x² इक्वल टू abच्या फॉर्ममध्ये ते इंडिकेट केलं जातं. आणि ह्या रिलेशनचा यूज करून तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काही सिम्प्लिफिकेशन करायचे. पर्टिक्युलरली एक्झरसाइज सेकंड जी आहे ती या पद्धतीने सॉल्व करायची. एक्झरसाइज फर्स्टमध्ये जिथे पॅरलल असा शब्द असेल तिथे हीच टर्म आपल्याला यूज करायची. एक तर लाईन पॅरलल असतील किंवा त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर. जर इंटरसेक्टिंग होत नसेल तर ती लाईन कशी असेल एकमेकांना पॅरलल. आणि जर ॲक्यूट अँगल नसेल तर तो ॲक्यूट अँगल नसेल याचा अर्थ तो कसा असेल राईट अँगलच्या फॉर्ममध्ये असेल. जी ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे एकमेकांना परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये असेल. परत ह्या लाईनचा स्लोप m1 कन्सिडर करूया, ह्या लाईनचा स्लोप m2 कन्सिडर करूया. जनरली हे जे स्लोप्स असतात जेव्हा परपेंडिक्युलर लाईन असते तेव्हा एकमेकांच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये, एक स्लोप दुसऱ्या स्लोपच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये आणि अपोजिट साईड असतो. म्हणजे जर स्लोप पहिल्याचा m1 असेल तर दुसरा त्याच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये, म्हणजे रेसिप्रोकल म्हणजेच 1/m2. आणि अपोजिट साईड जर ही टर्म पॉझिटिव्ह असेल तर ही टर्म कशी असेल निगेटिव्ह. म्हणजे एक टर्म दुसऱ्या टर्मच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये आणि अपोजिट साईडच्या फॉर्ममध्ये असतं. हे परपेंडिक्युलरचं रिलेशन लक्षात घ्यायचं. पॅरलल असेल तर तेच दोन स्लोप एकमेकांना इक्वल असतील. आता याचाच दुसरा अर्थ काय होतो, जर मी ही टर्म इथे मल्टिप्लाय केली तर मिनिंग काय होतं m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. म्हणून हे असंही इंडिकेट होतं. जर प्रॉडक्ट फॉर्ममध्ये इंडिकेशन दाखवायचं झालं तर दोन परपेंडिक्युलर लाईनचं स्लोपचा प्रॉडक्ट हा नेहमी -1 येतो. दोन लाईनच्या स्लोपचा परपेंडिक्युलर फॉर्म हा नेहमी -1 येतो आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन आता करता येतं. आपल्याला हे माहिती आहे a इंटू बीची व्हॅल्यू काय आहे, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू काय आहे a अपॉन b -1. ही टर्म इकडे शिफ्ट करा आणि मग ॲडिशनच्या फॉर्ममध्ये ही टर्म लिहिली जाते. सो दोन कंडिशन परपेंडिक्युलरच्या लक्षात घ्यायच्या. एक की त्यांचे जे स्लोप्स आहेत ते अपोजिट साईडमध्ये आणि एकमेकांच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये असतात. हे असंही असू शकतं m2 इज इक्वल टू मायनस, असंही असेल, असंही असू शकते. ही टर्म इकडे असेल तिकडे असेल, असू शकतं. सो एकमेकांच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये आणि अपोजिट साईडच्या फॉर्ममध्ये ती टर्म लिहिली जाते. आणि मग जर हे असं लिहिलं गेलं तरी चालतं की त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो नेहमी -1 येईल. आणि ही जी टर्म आहे ती आपल्याला बेसिकली माहिती आहे a अपॉन b. ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर सिम्प्लिफिकेशनचा आन्सर येतो आपला a प्लस b इज इक्वल टू 0. आणि हे जे आहे ते लक्षात ठेवायचं तुम्हाला परत एकदा परपेंडिक्युलरची कंडिशन म्हणून. So if two lines are parallel, then m1 is equal to m2 and
एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर असे लक्षात ठेवायची कंडिशन. आणि दुसरी कंडिशन लक्षात ठेवायची, इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन m1 into m2 is equal to -1 and a plus b is equal to 0. अशा पद्धतीने ह्या टर्म्स लक्षात घ्यायच्या आणि ते प्रॉब्लेम जे आहेत ते नंतर तुम्हाला सॉल्व करायचे. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना कंडिशन नीट वाचायची. जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कारण हे थेरॉटिकल प्रॉब्लेम्स असतात बऱ्यापैकी. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे ते नीट ऑब्झर्व करायचं आणि त्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आता इथून पुढच्या तासांना आपण सगळे जे एक्झरसाईजमधले रिक्वायर्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण सरळ कंटिन्यू करणार आहे. एक्झरसाईज 1 पण आणि एक्झरसाईज 2 पण. एक्झरसाईज 2 मधलं काही ज्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल केलेल्या आहेत बोर्डाने. त्या जर कॅन्सल झाल्या असतील तर त्या पद्धतीने ते शिकवणार आहे किंवा त्यावेळेस तुम्हाला ते सांगेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की जसं हे सगळं पासिंग थ्रू ओरिजिनसाठी झालेलं आहे, ते पासिंग थ्रू एनी पॉईंटसाठी सुद्धा ॲक्यूट अँगलचा हाच फॉर्म्युला राहतो. टॅन थीटा इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. पासिंग थ्रू एनी पॉईंटसाठी हाच फॉर्म्युला राहतो. पासिंग थ्रू एनी पॉईंटसाठी ह्या ज्या कंडिशन आहेत तर त्याच राहतात, त्या बदलत नाही. मग बदलतं काय, तर एक कंडिशन बदलते की जर तुम्हाला हे माहीत नसेल की जनरल इक्वेशन ऑफ लाईन जी आहे ही पहिली लाईन सपोज करूया आपण 1D आणि दुसरी लाईन सपोज करूया इज इक्वल टू 0. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्याला इक्वली आपण काय कन्सिडर करतो, पहिल्या लाईनला u दुसऱ्या लाईनला v. याचं कंबाईन इक्वेशन ज्याला पेअर ऑफ इक्वेशन ऑफ लाईन सुद्धा म्हटलं जातं ते घेतली जाते दोन्ही. आणि ह्यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यांचं आन्सर जे येतं ते असं येतं, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन म्हटलं जातं. आणि ती त्यामध्ये ax² + 2hxy + by² ही ओरिजिनलचीच टर्म आहे. पुढे मात्र ती एक्सटेंड होते 2gx + 2fy + c इज इक्वल टू 0. आणि ह्या टर्मला म्हटलं जातं जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू एनी पॉइंट. पासिंग थ्रू एनी पॉइंट. आता हे जे पासिंग थ्रू एनी पॉईंटचं इक्वेशन आहे ते जनरल फॉर्मचं इक्वेशन आहे. हे ह्या इक्वेशनवरून आपल्याला मिळतं. ह्याच्यासाठी ॲक्यूट अँगलचा हाच फॉर्म्युला लागतो. पॅरललची आणि परपेंडिक्युलरची कंडिशन फक्त तीच राहते. मग बदलतं काय, ते मगाचपासून मी जे सांगते बदलतं काय, तर जेव्हा तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन असतं म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिनचं होमोजिनियस इक्वेशन असतं तेव्हा एक ॲक्झलरी इक्वेशन म्हणून टर्म. ही ॲक्झलरी इक्वेशनला म्हटलं जातं कंडिशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि ॲक्झलरी इक्वेशन जी आहे ती आहे bn² + 2hm + a इज इक्वल टू 0. ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. ॲक्झलरी इक्वेशन म्हणजे काय, bn² + 2hm + a इज इक्वल टू 0. हे कसं आलं ह्याचं पण डिस्क्रिप्शन पुस्तकात आहे. तुम्ही मागच्या वर्षीचं 12वीचं जर पुस्तक बघितलं, तुमचं सिलेबस नवीन आहे, जुन्या पुस्तकांमध्ये ह्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता मात्र तुम्हाला हे डायरेक्टली दिसेल. हे ॲक्झलरी इक्वेशनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म दिसतं, वेअर m इज द व्हेरिएबल आणि एमच्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या परत ह्याच ज्या आपण कॅल्क्युलेट केल्या आहेत m1 आणि m2 ज्या मी सुरुवातीला म्हणून दाखवल्या ना त्याच व्हॅल्यू याच्यावरून देतात m1 आणि m2. त्याच्यावरूनच हे ॲक्झलरी इक्वेशन जे आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे पार्ट करून ठेवा. आणि ह्याला काय म्हणायचं, कंडिशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधनं पास होणाऱ्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची ही कंडिशन आहे ज्याला म्हटलं जातं ॲक्झलरी इक्वेशन. तसंच ही जी टर्म आहे की जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जी आहे ह्याची कंडिशन वेगळी आहे. बाकीच्या सगळ्या टर्म सेम राहतात. मग बदलतं हे दोनच टर्म बदलतात. हेच तुम्हाला सांगते. बदलतं काय, कंडिशन बदलतात. पहिल्याची कंडिशन ती आहे आणि इथे जी कंडिशन येते ती एक तुमचा
डिटर्मिनंट आहे, जो डिटर्मिनंट सॉल्व ही इंडिकेट करते मी आता तो, त्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर 0 आली तर याचा अर्थ हे इक्वेशन जे आहे ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू एनी पॉईंट्सच आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि हा डिटर्मिनंट लक्षात ठेवण्याची एक टेक्निक आहे, कारण हा स्टँडर्ड डिटर्मिनंट आहे आणि हा स्टँडर्ड डिटर्मिनंट असल्यामुळे तर त्याच पद्धतीने ते जागा आहे तेच पोझिशनमध्ये त्या लक्षात ठेवायच्या. लक्षात ठेवण्यासाठी ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या सिक्वेन्सली आपण अशा लिहिणार आहोत. हे सेंटेन्स लक्षात घ्यायचं, अ हायटेड गर्ल हॅविंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. अ हायटेड गर्ल, फक्त इनिशियल टर्म्स घेतल्या, अ हायटेड गर्ल हॅविंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज. असं जर सेंटेन्स लक्षात ठेवलं तर ते चांगलं लक्षात राहतं. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं कंडिशन ऑफ स्टेट ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू एनी पॉईंट, ज्याला जनरल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं जातं. ह्या टर्मची व्हॅल्यू जर 0 आली तरच आपल्याला म्हणतात. मी आता इंडिकेट डिटर्मिनंटच्या डीने केलेलं आहे. हा 3/2चा डिटर्मिनंट जो आहे तो आपल्याला सॉल्व करावा लागतो, पण ह्या वर्षी हे दोघांनी कट केले, म्हणजे हे जे आहे ते कट झालेलं आहे. तुम्हाला तेच लक्षात ठेवायचं आहे. जर असेल पुढे काही चेंजेस वगैरे झाल्या तर मी हे पण तुम्हाला नंतर शिकवेल किंवा सांगेल. आतापर्यंत फक्त फरक लक्षात घ्या की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ज्या आहेत त्या दोन पद्धतीच्या आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू एनी पॉईंट. सो एनी पॉईंटचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचं आणि ओरिजिनच्या इक्वेशनचं काहीच बदलत नाही. म्हणजे ज्या कंडिशन आहे ॲक्यूट अँगलची तीच राहते, स्लोपचं जे रिलेशन आहे तेच राहतं. मग बदलतं काय तर कंडिशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. कंडिशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्याला ॲक्झिलरी इक्वेशन म्हणतात, आणि ते ॲक्झिलरी इक्वेशन यावेळी येतं. आणि जर एनी पॉईंट असेल तर हे इक्वेशन आहे आणि त्याचं जे कंडिशन आहे ती कंडिशन डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आहे. ह्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू 0 आली तरच तुम्हाला म्हणता येतं की ही स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे आणि ते पासिंग थ्रू एनी पॉईंटचंच आहे. कन्फर्मेशन जे आहे ते कन्फर्मेशन ह्या कंडिशनमधून आपल्याला मिळतं. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सिलेबसमध्ये हे नाही आहे पण हे आहे. बाकी उरलेलं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता एक्झरसाइज आणि सेकंड एक्झरसाइजमध्ये काही एक्झाम्पल कंटिन्यू लगेच डायरेक्ट. आता ही थेरी इथे कम्प्लीट आपण पूर्ण स्टेट लाईनची कंप्लीट केली.